राज्यामध्ये उद्यापासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। आसमानी संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त केली जाते। मराठवाड्याला पुन्हा झोडपण्याची शक्यता। नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। राज्यामध्ये आता पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पावसाला आता वातावरण सक्रिय होणार आहे। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचं थैमान बघायला मिळणार असून तीव्र विजांसह आता धो-धो पाऊस येत आहे। त्यामुळे सतर्क राहा। पावसाचा जोर थोडा कमी झालेला होता, त्यामुळे शेतीची थोडीफार कामे करता आली, मात्र अक्षरशः काही भागात पावसाने अधिक धुमाकूळ घातल्यामुळे शेतीची कामे पण करता आली नाहीत। अजून पण शेतामध्ये पाणी साचलेलं आहे। मात्र आता पुन्हा एकदा तीव्र कमी दाबाच्या प्रभावामुळे काही जिल्हे खूप मोठ्या रडारवरती असून भयानक स्वरूपाची पूर परिस्थिती किंवा अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढत आहे, कुठे जोरदार पाऊस राहील, कुठे मुसळधार पाऊस राहील, सर्व काही अंदाज तुम्हाला एकाच व्हिडिओत बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त आता जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, म्हणजे रोजची रोज तुम्हाला नवीन हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। तर चला आता राज्यभरातील सविस्तर आता पावसाचा अंदाज आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला आता चक्रकार स्थिती ही आपल्याला बंगाल उपसागरामध्ये तयार होतानाच 100% बघायला मिळणारच आहे। त्याच प्रभावामुळे राज्यामध्ये मुसळधार ते अतिशय भयानक पावसाचं वातावरण 100% राहणार आहे। तसेच आता काही जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये खूप मोठे पाऊस देखील आपल्याला बघायला मिळू शकतात। आता जिल्ह्यांचा तालुक्यांचा सविस्तर अंदाज मी तुम्हाला सांगत आहे। आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा व एक काम करा, तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे त्याचं नाव तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचे नाव, तालुक्याचे नाव कमेंटमध्ये सांगितले तर तुमच्या जिल्ह्याचा देखील आपण अंदाज देण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता आता राज्यासाठी आता पुढचे 5 दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। आता आपण पुढच्या 5 दिवसाचा अंदाज बघत आहोत। त्यामध्ये इकडे काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी आता जोरदार ते मुसळधार पाऊस सक्रिय होणार आहे। यामध्ये लातूर जिल्ह्यात लवकरच 12 तासात पावसाचं आगमन होणार असून पुढच्या 12 तासामध्ये प्रचंड विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाचं आगमन आपल्याला बघायला मिळणार आहे। हा पाऊस तुफान आहे, विजांच्या कडकडाटासह बरसणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा अंदाज लक्षात घ्यायचा आहे। पावसाची सकाळूनच सुरुवात येत्या 12 तासात होणार असून यामध्ये इकडे नांदेड, अहमदपूर हे जी भाग आहेत या ठिकाणी तीव्र पाऊस बरसणार असून प्रचंड विजांच्या लखलखाटासह, विजांच्या कडकडाटासह भयानक पावसाची स्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे उमरखेड, पुसद, हिंगोलीचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार, तर काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज राहणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह, विजांच्या लखलखाटासह मोठं पावसाळी वातावरण या ठिकाणी आता दाखल होत असल्यामुळे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा व जेवढं होईल तेवढं सतर्क पण राहावं। मोठी परिस्थिती आपल्याला पावसाची बघायला मिळत आहे। त्यानंतर इकडे परळी, माजलगाव, केज, बीड या ठिकाणी जर विचार केला तर मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तीव्र विजांच्या कडकडाटासह आपल्याला मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज या ठिकाणी बघायला मिळणार आहे। 12 तासातच पाऊस दाखल होत आहे। बहुतांश तालुक्यात अतिशय भयानक पाऊस बघायला मिळणार आहे। तर चला आता कोणत्या तालुक्यामध्ये मोठी परिस्थिती सरकत आहे, मोठं पावसाचं वातावरण कोणत्या जिल्ह्यात दाखल होत आहे, अशा जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात। तर यामध्ये इकडे बघू शकता नांदेड जिल्हा धो-धो पाऊस, देगलूर, निजामाबादचा भाग असेल मध्यम ते जोरदार, उदगीर, लातूरचे भाग, देगलूर साईड मध्यम ते जोरदार, तर काही भागात अतिशय मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे जर विचार केला तर अहमदपूर, परळी, केजचा भाग असेल, उदगीर, देगलूरचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तीव्र स्वरूपाचा पावसाचा अंदाज या भागामध्ये राहणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी गोष्ट लक्षात घ्यायची आहे। मोठं पावसाळी वातावरण देखील आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर इकडे बसमत, पूर्णा, परभणी, भोकरचे भाग असतील, हिमायतनगर पासून इकडे परभणीपर्यंतच्या बहुतांश भागात अतिशय मुसळधार पाऊस, तर काही भागात अतिशय जोरदार पाऊस बघायला मिळणार असून तीव्र विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार, तर काही भागात अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला 100% बघायला मिळते। हिंगोली, जिंतूर, उमरखेडच्या भागापर्यंत किनवट साईडचे देखील बहुतांश भाग या पावसाच्या व्याप्तीमध्ये बघायला मिळणार असून सतर्क राहा। भयानक स्वरूपाचं वातावरण पुढच्या 12 तासात दाखल होत आहे। एवढंच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यात देखील मोठा अलर्ट आहे। यामध्ये इकडे
चंद्रपूर साईट असेल या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस, आदिलाबाद किनवटचे भाग असतील, पांढरकवाडा तसेच इकडे भद्रावतीचा भाग असेल मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे भद्रावती ते पांढरकवाडाच्या भागात तसेच गडचिरोली ते सेंदवीच्या भागात देखील मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला आता तीव्र पाऊस कोणत्या भागात येत्या 12 तासात दाखल होत आहे ते एक सांगतोय। त्या 12 तासाच्या रात्रीला नंतर भयानक पाऊस दाखल होणार असून पुन्हा एकदा मोठे पाऊस, नदी नाल्यांना पाणी येईल असे पाऊस बघायला मिळणार आहे। तर चला आता डायरेक्ट 30 सप्टेंबर पर्यंत कसं वातावरण राहील, कुठे मुसळधार पाऊस राहील, सर्व काय अंदाज आता आपण बघूयात। तर इकडे बघू शकता आता मोठा बदल आता वातावरणामध्ये झालेला आहे। विजांच्या प्रचंड कडकडाटासह भयानक पावसाचं वातावरण हे 100% आपल्याला बघायला मिळत आहे। आता त्यानंतर सर्वाधिक पाऊस इकडे लातूर, बार्शी, तुळजापूर, सोलापूरचे भाग असतील या ठिकाणी पण पडणार आहे। या ठिकाणी अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे। तसेच इकडे पंढरपूरचे भाग असेल या भागात देखील प्रचंड विजांचा कडकडाट राहील। यामध्ये एनकेचा भाग असेल, या ठिकाणी अक्कलकोट, आळंदा प्रचंड विजांसह मुसळधार, नदी नाल्यांना पाणी होईल, सतर्क राहणं देखील खूप गरजेचं ठरेल। असा भयानक मोठा पाऊस आपल्याला 100% बघायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं लक्षात हा अंदाज घ्यायचा आहे व सतर्क पण राहायचं आहे। त्यानंतर पंढरपूर, सांगोले, एनकी, सोलापूर, पिलोच्या भागात देखील प्रचंड विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिशय भयानक पाऊस आता आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे सतर्क राहा, विजांचं प्रमाण मात्र अधिक राहणार आहे। त्यानंतर इकडे पंढरपूर, पिलव, अकलोज, इंदापूर, कुरुडवाडी, वैरागचा भाग असेल, तुळजापूरचा भाग असेल, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे। बारामती, फलटण, लोणारचा भाग असेल, या ठिकाणी तुफान पाऊस राहणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पाऊस राहील। इंदापूर साईडच्या भागात देखील मुसळधार पाऊस राहणारच आहे। तसेच इकडे परंडा, बार्शीच्या भागात देखील तुफान पाऊस सरकणार आहे। आता एक तीव्र वादळी परिस्थिती कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे व आता कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तारखेला पाऊस राहील व दुपारनंतर राहील का, किती वाजता सक्रिय होईल, आता सर्व काय ॲक्युरेटपणे सविस्तर आता तुम्हाला समजून सांगणार आहे। आता फक्त राहिलेला 3 ते 4 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्यात एकदा पाऊस सुरू झाल्यानंतर पुढचे किती दिवस पाऊस राहणार आहे व तुमच्या जिल्ह्यातून पावसाळा जो आहे तो कधी बंद होणार आहे ते देखील आता तुम्हाला बघायला मिळेल। आता फक्त राहिलेला तुम्हाला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला पाहूयात। तर इकडे बघू शकता स्पष्टपणे मोठा बदल आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी जर विचार केला तर तुफान पावसाचं वातावरण राहणारच आहे। इंदापूर, कलबुर्गीचा भाग, जत, विजयपुराचा भाग, सांगलीचा भाग असेल, या ठिकाणी प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता राहील। तुळजापूर, बार्शी, पेठ, लातूर, उदगीर, देगलूरचा भाग असेल मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। प्रचंड विजांसह पावसाची शक्यता राहणार आहे। तसेच इकडे निर्मलचा भाग असेल, अहमदपूर, परळी, केजचा भाग असेल, या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार, काही भागात अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 100% बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे नांदेड, माजलगाव, बीड, केज या तालुक्यामध्ये देखील तुफान पाऊस दाखल होणार असून विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाची शक्यता आहे। विजांचं प्रमाण मात्र अधिक राहणार असल्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क राहायचं आहे। जास्त पावसाची शक्यता आहे। त्यानंतर इकडे हिंगोलीचा भाग असेल, पुसद, वाशिम असेल, पांढरकवाडा, यवतमाळ, कारंजा असेल, वर्धा, अमरावती, आर्वी, कोंडोली, नागपूरचे भाग असतील, प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक पाऊस पुढच्या 12 तासातच दाखल होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। यामध्ये अमरावती, अचलपूर, त्यानंतर आर्वी, कोंडोली, नागपूर, वरोडचे भाग असतील, या ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पाऊस, तसेच सासूर, मुलटेचा भाग असेल, बेटोलचा भाग असेल, वर्धाचा भाग असेल, या भागामध्ये मुसळधार पाऊस आता बघायला मिळणार आहे। तीव्र कमी दाब दाखल होणार असल्यामुळे भयानक स्वरूपाची परिस्थिती येत्या 12 तासातच बघायला मिळणार आहे। 12 तासाच्या नंतर पुढच्या 24 तासामध्ये पूर्ण महाराष्ट्र हे पाऊस व्यापून टाकणार असून प्रचंड पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। भयानक स्वरूपाचं पावसाचं वातावरण येत्या 12 तासानंतर व 24 तासानंतर सक्रिय होणार असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। तर चला हे झाला 24 तासाचा अंदाज। येत्या 48 तासात नंतर हा कमी दाब कोणत्या जिल्ह्याकडे सरकणार आहे, कुठे अतिवृष्टी, कुठे पुराचं संकट बघायला मिळेल, आता त्या जिल्ह्यांचा अंदाज आपण पाहूयात। तर इकडे बघू शकता यामध्ये सोलापूर साईडला देखील धो मुसळधार पाऊस राहणारच आहे। सोलापूर देखील या भागात, जतचे भाग असतील, या ठिकाणी भयानक परिस्थिती निर्माण होईल। यामध्ये सातारा, वडूज, कराड, विटा, जत, इंदापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर, तसेच बारामतीचा भाग असेल, इंदापूरचे बहुतांश भाग असतील, बार्शीचा बराचसा भाग असेल, याही ठिकाणी बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागात अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस
100% बघायला मिळणार आहे। तीव्र व्याप्तीसह आता भयानक परिस्थिती निर्माण होणार असून सातारा, कराड, विटा, जत, इंदापूर, बिदरचे भाग असतील, लातूरचे भाग, तुळजापूर, बार्शीचा भाग, बारामतीचा भाग असेल, या ठिकाणी प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस 100% बघायला मिळणार असून तीव्र व्याप्तीसह हा पाऊस आपल्याला राज्यात पाहायला मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढा हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व ही गोष्ट पण लक्षात घ्यायची आहे। तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला राज्यातील बहुतांश भागामध्ये पाहायला मिळणार असून मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भयंकर पावसाची शक्यता बघायला मिळत आहे। त्यानंतर इकडे बारामतीला तर पुढच्या 12 तासाच्या नंतर जोर वाढणार आहे। त्यानंतर 24 तासात भयानक पाऊस बघायला मिळणार आहे। बारामती, अहिल्यादेवीनगरच्या भागात अति भयानक पावसाची शक्यता राहील। सर्वाधिक पाऊस नांदेडला, नदी नाले वाहतील धाराशिव जिल्ह्यात मोठा अलर्ट असून धोक्याचीच घंटा असं म्हटलं तरी हरकत नाही। केज, पेठ, लातूरचे भाग असतील, उदगीर, अहमदपूर, बार्शी, देगलूरचे भाग असतील, या ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता राहील। प्रचंड विजांसह पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह मोठा पाऊस या देखील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तीव्र व्याप्तीसह आपल्याला धो पावसाचा अंदाज 100% बघायला मिळत आहे। त्यानंतर इकडे बघा काही भागात पावसाचं खरं आता रूप आपल्याला बघायला मिळेल ते म्हणजे 27 तारखेनंतर अतिशय भयानक पाऊस, एवढा प्रचंड पाऊस की शेवटचा मोठा टप्पा आहे। तुम्ही म्हणाल असा पाऊस आमच्या भागात अख्ख्या पावसाळ्यात पूर्ण पावसाळ्यात झाला नाही, असा पाऊस आज झाला, अशी तारीख आपल्याला बघायला मिळत आहे। आता लक्ष देऊन बघा 30 सप्टेंबर पर्यंत काही जिल्ह्यात मोठं संकट बघायला मिळणार आहे। भयानक परिस्थिती पण निर्माण होऊ शकते, असा मोठा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर यामध्ये कोणते जिल्हे अधिक प्रभावी ठरतील आता त्या जिल्ह्यांची नावे सांगत आहे। आता मात्र लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर इकडे बघा खरी सुरुवात नांदेडमधून आता करूयात। नांदेडमध्ये तुफान पाऊस राहणार आहे विजांच्या प्रचंड कडकडाटासह। यामध्ये इकडे नांदेड, पूर्णाचा भाग, भोकर, बसमत, परभणी जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे। पाथरी, माजलगाव, गंगाखेड, परळी, बीड, केज, बर्दापूर, कळंब, चौसाळा, जामखेडचा भाग, करमाळा, परंडा, कर्जत मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। अहिल्यादेवीनगर, पैठण, छत्रपती संभाजीनगर, जालना, वैजापूर शेतकरी असे पावसाला आता तर कंटाळले आहेत। मात्र अतिशय भयानक पाऊस आता झालेल्या पावसापैकी अतिशय जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। यामध्ये जालना जिल्हा पण आहे, लोणार, चिखली, वाशिम, हिंगोली, पुसदचे पण भाग आहे, पुसदचा बहुतांश एरिया आहे। त्यानंतर मनमाड, मालेगाव, पाचोरा या देखील बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। चिखलीच्या भागात, खामगावच्या भागात, अकलूजच्या, अकोलाच्या भागात देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण हे 100% बघायला मिळणार आहे। बुरहानपूर, धरणीच्या भागात देखील धो पावसाचा अंदाज आहे। त्यानंतर सेंदवा, शिरपूरच्या भागापर्यंत, तर इकडे धरणीचा भाग, अहिल्यादेवीनगर, जळगावचे भाग असतील, अकोट असेल, अचलपूर, अमरावती प्रचंड विजांच्या कडकडाटासह अतिशय मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। आणखीन कोणते जिल्हे तर चला आता लगेच तुम्हाला तारखा व जिल्ह्यांची नावे सांगतोय। हा अंदाज झाला दिनांक 27 तारीख, मात्र खरी स्थिती 28 तारखेला अतिवृष्टीसारखी परिस्थिती काही भागात निर्माण होण्याची दाट शक्यता आहे। यामध्ये नेमके कोणते जिल्हे आहेत तर चला बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता लातूर असेल, लातूरच्या भागात देखील तुफान पाऊस बघायला मिळणार आहे। लातूरच्या बहुतांश भागात अतिमुसळधार पाऊस राहील। लातूर, बर्दापूरचा भाग असेल, कळंब, केजचा भाग असेल, या ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे। यामध्ये डायरेक्ट देगलूर पासून अतिशय भयानक पाऊस सुरू होत आहे। नदी नाले वाहणारा अतिशय तुफान पाऊस देखील या भागात बघायला मिळणार आहे। त्यामुळे सतर्क राहावे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार तर काही भागासाठी मुसळधार पावसाची शक्यता आहे। यामध्ये माजलगावचा पण भाग आहे, नांदेडचा भाग आहे, तसेच इकडे सेलू, हिंगोली, उमरखेड साईडचे देखील बहुतांश असे भाग आहेत की त्या ठिकाणी तुफान पाऊस बघायला मिळू शकतो। लोणार, जालना, छत्रपती संभाजीनगर, हिंगोलीच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता राहणार असून प्रचंड विजांच्या कडकडाटासह भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे। तर चला आता जोर कोणत्या ठिकाणी जास्त वाढत चाललेला आहे त्या जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगतो। त्या ठिकाणी 12 तासातच पाऊस वाढणार आहे। तर इकडे बघा यामध्ये जळगावला एक, मालेगावला एक, अमरावतीला एक तुफान पाऊस बघायला मिळणार आहे। अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होऊन प्रचंड पाऊस नागपूरपर्यंत पाहायला मिळेल। यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे व जेवढं होईल तेवढं सतर्क राहायचं आहे। प्रचंड विजांच्या कडकडाटासह मोठं पावसाळी वातावरण या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। सिल्लोड, माहुरा, चिखलीच्या भागात देखील भयानक परिस्थिती निर्माण होणार असून अतिशय जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। ही परिस्थिती दिनांक 28 तारखेला होणार असून महाराष्ट्रामध्ये धो पावसाचा अंदाज आहे। पुन्हा एकदा नुकसानीची एक भीती आहे। शेतकरी मित्रांनो, जसा वेळ भेटेल तसं सोयाबीन काढणीस आला असेल तर काढणी करून घ्या। अतिशय व सर्वाधिक पूर परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील बघायला मिळेल। सातारा, कोल्हापूर, सांगली या भागात देखील अतिवृष्टीचा अंदाज आहे। त्यानंतर इकडे विजयपुरा,
इंदापूर, सोलापूर, पंढरपूर, जत, सांगली, विटाचा भाग असेल, कोडोलीचा भाग असेल, कराड, सातारा, चिपळूणचा भाग असेल, याही ठिकाणी गोरेगावचा भाग असेल, मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता 100% बघायला मिळणार असून जेवढं होईल तेवढे सतर्क राहा. प्रचंड विजांच्या कडकडाटासह हा मोठा पाऊस बघायला मिळणार आहे. खरा बदल आता दिनांक 29 तारखेपासून होणार आहे. 29-30 सप्टेंबर अतिशय बिकट परिस्थिती बघायला मिळू शकते. यामध्ये कोणत्या जिल्ह्यात मोठा हाय अलर्ट असेल तर चला त्या जिल्ह्यांची एकदा तुम्हाला नावे सांगतो. तर यामध्ये इकडे बघू शकता कोल्हापूरला एक मोठा हाय अलर्ट राहणारच आहे. कोल्हापूर, सातारा, सांगलीच्या भागात भयानक परिस्थिती निर्माण होईल. दिनांक 29 तारखेला देखील आता पालघरच्या भागात अतिवृष्टीचा अंदाज असून दिनांक 29 तारखेला सकाळीच मोठं पावसाचं वातावरण, तीव्र पावसाचं वातावरण हे बघायला मिळणार आहे. यामध्ये इकडे अहिल्यादेवीनगर, अळकुटी, जुन्नरचे भाग अतिवृष्टीची शक्यता असून सतर्क राहणं देखील गरजेचं ठरेल. कल्याण, डोंबिवली, वाडा, इगतपुरी, पालघरचा भाग असेल, मुंबईचा भाग असेल, भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. पुणे, दौंड, बारामती, इंदापूर, करमाळा साईडचे देखील बहुतांश भाग आहेत की त्या ठिकाणी अतिशय भयानक पाऊस बघायला मिळू शकतो. तीव्र पावसाचं आगमन या बऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. सतर्क राहा. प्रचंड विजांसह मुसळधार ते धोधो पाऊस पाहायला मिळत आहे. तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बहुतांश जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये 100% होणार आहे. हे देखील लक्षात घ्यायचं आहे. विजांचं प्रमाण देखील या पावसामध्ये अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. विजांचा देखील धोका मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची स्थिती आहे. दिनांक 30 तारीख, तर दिनांक 30 तारखेचा विचार केला तर दिनांक 30 तारखेला पण भयानक पाऊस हा आपल्याला जी सुरू राज्यामध्ये होता तो कमी होतानाच बघायला मिळेल व इकडे गुजरातकडे तो जातानाच पाहायला मिळणार आहे. व त्यानंतर दिनांक 1 ऑक्टोबर पासून मोठा बदल होऊन पुन्हा एकदा थोडा स्थानिक वातावरणाचा पाऊस बघायला मिळेल. त्याबाबतचा अंदाज येणाऱ्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती नक्की दिला जाईल. तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. धन्यवाद.